जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। दरम्यान नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली। त्यांनी जरांगे पाटलांसोबत चर्चा केली। दरम्यान सरकारने जरी आश्वासन दिलं असलं तरी ही फसवणूक असल्याची भावना समाज बांधवांची आहे असं ते म्हणाले। ओमराजे निंबाळकरांनी ही टीका केलेली आहे। दरम्यान तातडीने जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल घ्यावी असं ओमराजे म्हणतायत। त्याचसोबत उपोषण काळात जरांगेंनी पाणी प्यावं अशी विनंती त्यांनी केली। जे आश्वासन सरकारने दिलेलं आहे त्यांना एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी लढतोय। मला वाटतं की सरकारने आता तातडीनं या उपोषणाची दखल घेऊन याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता करणं अपेक्षित आहे।